हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू स्टाईल अँड फिक्स बाय प्रणाली. ओके, मेकअपमधलं सर्वात मोठं कन्फ्युजन कोणतं, जे बिगिनर्स मेकअप आर्टिस्टला पण पडतं तर सामान्य मेकअप लवर्सचं काय. तुम्ही किती पण महाग, प्रीमियम किंवा छान क्वालिटीचं फाउंडेशन घेतलं आणि कधी कुठे किती लावायचं, काही वेळाने ग्रे पडलं तर, चॉकी पडलं तर मग काय करायचं. कारण ही सिच्युएशन माझ्यासोबत पण झालेली आहे. तर तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये असाल ॲज अ बिगनर मेकअप आर्टिस्ट, तुम्हाला फाउंडेशन लावताना त्रास होत असेल, त्याचं टेक्निकल कारण आपण समजून घेऊया, म्हणजे त्याचं सोल्युशन सुद्धा आपल्याला मिळेल. तर फाउंडेशन जेव्हा आपण ॲज अ मेकअप बेस म्हणून लावतो, छान लागलं, व्यवस्थित लागलं तर आपला संपूर्ण मेकअप सुद्धा छान दिसतो. ओके, तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमची चूक नेमकी कुठे होते आहे हे तुम्हाला नक्कीच कळेल. त्यासोबतच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया वाय समजून घेण्यापासून. सेक्शन 1 आहे फाउंडेशन ग्रे का पडतं किंवा केके किंवा पॅची का पडतं. सर्वात प्रथम फ्रेंड्स, हे समजून घ्या की हे दोन्ही प्रॉब्लेम्स हे वेगवेगळे आहेत. तर सगळ्यात पहिले आपण समजून घेऊया फाउंडेशन ग्रे का होतं. फाउंडेशन ग्रे होण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे ऑक्सिडेशन. मुळीच घाबरू नका, हे काही एक्सप्लोजन किंवा खूप घाबरायचं असं कारण नाही. त्याच्या मागे खूप मोठं सायंटिफिक रिझन आहे. सामान्य भाषेत याला आपण एक रासायनिक क्रिया असं म्हणतो. जेव्हा फाउंडेशन हवेच्या आणि आपल्या स्किनच्या नॅचरल ऑइलच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं, तेव्हा स्किनवर असलेलं फाउंडेशन हे हळूहळू काळं पडायला लागतं. याच क्रियेला ऑक्सिडेशन म्हणतात आणि ही खूप सामान्य क्रिया आहे. फॉर एक्झाम्पल, की एक ऍपल आपण सुरीने कट करतो, आफ्टर काही वेळानंतर ते हळूहळू असं ब्राउनिश व्हायला लागतं. ही सेमच क्रिया आहे. या क्रियेला सुद्धा ऑक्सिडेशन म्हणतात. जसं हे ऍपल सोबत होतं तसंच ते आपल्या फाउंडेशन सोबत सुद्धा होतं. कारण एकच, जेव्हा स्किनवरचं लावलेलं, अप्लाय केलेलं फाउंडेशन बाहेरच्या हवेच्या आणि स्किनच्या आतमधल्या नॅचरल ऑइलच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं, तिथे तेव्हा एक रासायनिक क्रिया होते आणि त्यामुळे तुमचं फाउंडेशन हळूहळू त्याचा रंग बदलायला लागतं. ओके, असं का होतं, यातलं सर्वात मोठं कारण आहे ऑक्सिडेशन. या सेक्शन मधलं दुसरं कारण आहे चुकीचा अंडरटोन निवडणे किंवा शेड निवडणे. आपल्याला वाटतं की आपण थोडं ना गोरं दिसायला पाहिजे, म्हणून जो ओरिजिनल प्रोडक्टपेक्षा थोडासा लाईट असणारा फाउंडेशन निवडतो आणि आपल्याला वाटतं की आपण खूप छान उजळ दिसू, गोरे दिसू. पण असं होत नाही, कारण मोस्टली इंडियन स्किन टोन येलोइश आणि ऑरेंजिश असे स्किन टोन असतात. याला सायंटिफिक भाषेमध्ये वार्म अंडरटोन म्हणतात. तर भारतीय स्किन मोस्टली वार्म टोन अंडरटोनची असते. पण प्रत्येकदा आपल्याला याच अंडरटोनचा क्लायंट मिळेल असं नाही. कूल अंडरटोन किंवा न्यूट्रल अंडरटोन किंवा ऑइलिव्ह अंडरटोनचे सुद्धा क्लायंट असू शकतात, मिळू शकतात. जेव्हा तुम्ही फाउंडेशन त्यांच्यावर अप्लाय करता आणि चुकीचा अंडरटोन जर तुम्ही घेतला तर त्यामुळे तुमचं फाउंडेशन आहे कालांतराने ग्रे व्हायला लागतं, ऑक्सिडाइज व्हायला लागतं. तर मग ही चूक टाळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर सर्वात पहिले जेव्हा तुम्ही फाउंडेशन निवडायला जाल तेव्हा तो गालावर त्याचा शेड चेक केल्यापेक्षा तुम्ही या गालाच्या आणि मानेच्या मध्ये हा जो पोर्शन असतो इथे तो शेड लावून पाहायचा आणि तो मॅच करायचा तिथे. तेव्हा तुम्हाला त्याचा परफेक्टली टोन मिळेल. ते लावल्यावर थोडा वेळ 5-10 मिनिटं तिथे राहू द्यायचं आणि मग ते बघायचं की तो खरंच प्रोडक्ट ऑक्सिडाइज होतोय की स्किन मध्ये मर्ज झालाय. जर प्रोडक्ट स्किन मध्ये प्रॉपरली मर्ज झाला असेल तर तो तुमचा परफेक्ट पॅच आहे. यातला तिसरं कारण आहे गरजेपेक्षा जास्त फाउंडेशन घेणे. मेकअप म्हटला की फाउंडेशन आलंच, पण व्हेरियस टाइप ऑफ मेकअप आपल्याला पाहायला मिळतात. डे मेकअप, इव्हिनिंग मेकअप, पार्टी मेकअप, ब्रायडल मेकअप. तुम्हाला सिच्युएशन नुसार फाउंडेशन घ्यायचं किंवा नाही घेतलं तरी चालेल. आपल्या मेकअपमध्ये हे एक ब्रीद वाक्य आहे, लेस इज मोर. त्यामुळे नेहमी कमीत कमी क्वांटिटीमध्ये फाउंडेशन घ्यायचं. आपण त्याला फाउंडेशन जे आले आहे ते खूप बिल्डअप असणारे, हाय कव्हरेज असणारे फाउंडेशन आहे. त्याला आपण लेअरिंग पण करू शकतो, त्याला आपण प्रोडक्टला आपण बिल्डअप पण करू शकतो. त्यामुळे प्रोडक्ट सुद्धा कमीत कमी घ्यायचा. जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्त फाउंडेशन लावल्याने मेकअप पण जास्त वेळ टिकेल, असं मुळीच होत नाही. फाउंडेशन कालांतराने, कारण आपण ते स्किनला लावतोय, ओके, आणि स्किन सुद्धा एक्सक्रीट करते, म्हणजे ऑइल सुद्धा बाहेर टाकते, घाम सुद्धा
बाहेर टाकते. तर तुम्ही जर जास्त फाउंडेशन लावलं तर एक तर ते तुमच्या फाईन लाईन्स किंवा ओपन पोर्स जे असतात त्यात जाऊन बसेल आणि त्यामुळे तुमचं फाउंडेशन केकी दिसेल, केकी होईल आणि स्किनच्या नॅचरल ऑइलच्या कॉन्टॅक्टमध्ये जर जास्त फाउंडेशन आलं त्यामुळे सुद्धा तुमचा मेकअप ग्रे व्हायला लागेल, काळा पडायला लागेल. आता या सेक्शन मधला चौथा पॉइंट आहे पावडर सेटिंग. खूप इम्पॉर्टंट मेकअप ग्रे पडण्याचं कारण माझ्या फ्रेंड्सनी हे बोलता बोलता मला हे कारण रिव्हील केलं. तुम्हाला माहिती का फ्रेंड्स, मेकअप आर्टिस्ट कॉस्ट कटिंग करायसाठी लूज सेटिंग पावडर ऐवजी टॅल्कम पावडर वापरतात. तुम्हाला माहिती आहे का यांनी काय होतं? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टॅल्कम पावडर अँड लूज सेटिंग पावडर? ते त्यांच्या प्रॉफिटसाठी तसं करतात, पण हे खूप मोठं कारण आहे की त्यामुळे सुद्धा तुमचा मेकअप ग्रे होतो. कारण काय, टॅल्कम पावडरमध्ये यूज होणारे इन्ग्रेडियंट्स आणि लूज सेटिंग पावडरमध्ये यूज होणारे इन्ग्रेडियंट्स हे वेगळे असतात. सेकंडली त्याची पावडरची पार्टिकल साईज सुद्धा खूप मॅटर करते. लूज सेटिंग पावडरची पार्टिकल साईज अगदी नॅनो असते, नॅनो पार्टिकल साईज असते. तुम्ही ते हवेमध्ये असं ह्या ब्रशवर घेतलं, हे बघा दिसतंय पार्टिकल साईज बघा, अगदी लहान पार्टिकल, नॅनो पार्टिकल साईज असते. त्यामुळे तुमच्या फाउंडेशनवर ते व्यवस्थित सेट होतं. दुसरं रिझन आहे टॅल्कम पावडर मध्ये यूज होणारा फ्रेग्रन्स असतात कम्पेअर टू लूज सेटिंग पावडर. तर या फ्रेग्रन्स मुळे सुद्धा, परफ्यूम यूज केल्यामुळे सुद्धा तुमचा जो मेकअप आहे किंवा फाउंडेशन आहे ग्रे पडतं. प्लीज प्रॉफिट साठी असं करू नका, कारण जर तो रिझल्ट ग्रे झाला तर नंतर तो क्लायंट तुमच्याकडे परत कधीच येणार नाही. प्रॉफिट साठी मेकअप खराब करू नका. यातलंच पाचवं कारण आहे ती म्हणजे तुमची ड्राय स्किन. येस फ्रेंड्स, जर तुम्ही तुमची स्किनचं प्रिपरेशन व्यवस्थित केलं नाही तर आणि त्यावरच तुम्ही फाउंडेशन लावलं तर ते काय होईल, एक तर ते फाउंडेशन तुमच्या स्किनला चिपकून राहील आणि सेकंडली जेव्हा त्याला तुम्ही ब्लेंड करायला जाल किंवा बफ करायला जाल तर ते हळूहळू निघून जाईल आणि त्यामुळे सुद्धा तुमचा मेकअप पॅची दिसेल, केकी दिसेल. ओके, आता आपल्याला व्हाय हे कारण कळलंय. नेमकी चूक कुठे होते हे पण आपण फाइंड आउट केलंय. आता पुढे वळूया. सेक्शन 2 आता आपण पाहूया, तो म्हणजे वेळ. फाउंडेशन कधी लावायचं किंवा फाउंडेशन लावायची योग्य वेळ. तुम्हाला कशा टाईपचा मेकअप हवाय त्यावर फाउंडेशन अप्लिकेशन डिपेंड आहे. कारण फाउंडेशन हे तुम्हाला फुल कव्हरेज पण देऊ शकतं, मीडियम कव्हरेज सुद्धा देऊ शकतं किंवा शेअर कव्हरेज सुद्धा देऊ शकतं. फाउंडेशन कधी लावायचं हे डिपेंड आहे की तुम्ही कुठल्या इव्हेंटला जात आहात. पण एक सांगायचं आहे, फाउंडेशन लावण्याच्या आधी तुम्हाला काय करावं लागेल म्हणजे तुमचं फाउंडेशन जास्त वेळ टिकेल, लॉंग लास्टिंग राहील. तर सर्वात पहिले नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमची स्किन तयार करणं, प्रिपेअर करणं फार गरजेचं आहे. स्किनवर फाउंडेशन व्यवस्थित बसत नाही, व्यवस्थित सेट होत नाही. ओके, ड्राय स्किनवाल्यांनी तुमची ऑइली स्किन असली तरी तुमच्या स्किनला छान क्लीन करणं, छान फेस वॉश करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही नेहमी स्किनला हायड्रेशन देणारं असं मॉइश्चरायझर वापरायला पाहिजे. आणि जर तुमची स्किन ऑइली असेल, तुमच्या स्किनवरचं ऑइल कंट्रोल करणारं जेल बेस सोबत हायड्रेशन देणारं मॉइश्चरायझर वापरायला पाहिजे. फाउंडेशन अप्लिकेशनसाठी तुम्हाला एक छान क्लीन अँड स्मूथ असा कॅनव्हास आणि अशा स्किनवर फाउंडेशन सुद्धा जास्त वेळ टिकेल आणि ग्लो सुद्धा करेल. ओके, आता यातला सेकंड पॉइंट आहे तो म्हणजे प्रायमर, एक जादुई स्पर्श. हो फ्रेंड्स, प्रायमरचं कामच ते आहे की तुमच्या स्किनवरचं असणारं फाईन लाईन किंवा पोअर्स याला ब्रल आउट करणं, त्याचा इफेक्ट कमी करणं. आणि त्यासोबतच प्रायमर लावल्यामुळे काय होतं ना, जेव्हा तुम्ही फाउंडेशन लावता तेव्हा ते फाउंडेशन ग्रे सुद्धा पडत नाही, केकी सुद्धा होत नाही, पॅची सुद्धा होत नाही. जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही नेहमी स्किनला हायड्रेशन देणारं आणि सोबतच स्किनला थोडं ग्लो देणारं प्रायमर तुम्ही यूज करू शकता. आणि तुमची स्किन जर ऑइली असेल तर तुम्ही स्किनवरचं ऑइल कंट्रोल करणारं मॅटिफाईंग प्रायमर यूज करू शकता. या दोनपैकी कुठलंही ॲज पर युअर स्किन रिक्वायरमेंट तुम्ही यूज करू शकता. तर फाउंडेशन कधी लावायचं याचं उत्तर आहे क्लेन्झिंग, मॉइश्चरायझिंग आणि प्रायमिंग झाल्यानंतर, प्रायमर लावल्यानंतर तुम्ही फाउंडेशन लावू शकता. आता सेक्शन 3 आता पाहूया हाऊ मच अँड व्हेअर. फाउंडेशन किती आणि कुठे लावायचं. मला वाटतं बरेच जण इथेच चुकतात. फाउंडेशन किती लावायचं, हाऊ मच टू अप्लाय, लेस इज मोअर. तुमच्या लक्षात आहे की नाही? खरंच खूप जास्त फाउंडेशनची मुळात गरजच नाही. एक पंप किंवा वाटाणा एवढा बघू शकताय तुम्ही या ठिकाणी. फाउंडेशन इज मोर दॅन इनफ. ओके, कारण आपल्याला गरज असेल तर आपण प्रोडक्ट पुन्हा घेऊ शकतो. उगाच जास्त प्रोडक्ट घेऊन तो वाया घालवायचा नाही, कारण आपण फाउंडेशन बिल्डअप पण करू शकतो, लेअरअप पण करू शकतो. त्यामुळे फाउंडेशन घेतानाच
अगदी कमीत कमी प्रोडक्ट घ्यायचा, कमीत कमी प्रोडक्टने सुरुवात करायची बरं का. यातलाच दुसरा पॉइंट आहे कुठे लावायचं, वेअर टू अप्लाय. तर फाउंडेशन आपण घेतलाय हातावर, ओके, त्याला थोडं डिफ्यूज करायचं आहे आणि फाउंडेशन नेहमी सेंटर ऑफ द फेस पासून लावायला सुरुवात करायची. म्हणजे चेहऱ्याच्या मधला जो पार्ट असतो तिथनं लावायला सुरुवात करायची. म्हणजे कपाळावर, नाकाच्या कॉर्नर्सला, माउसच्या अवतीभोवती, थोडंसं गालावर, ओके, सेंटरपासून सुरुवात करायची. म्हणजे जेव्हा आपण त्याला ब्लेंड करायला जातो तर ते ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करता करता ते हळूहळू जेव्हा आपण बाहेरच्या साईडला जातो तर ते आपल्या स्किनमध्ये नॅचरली ब्लेंड होतं. त्याचा फिनिश जो आहे तो आपल्याला नॅचरल मिळतो आणि त्यामुळे काय होईल, तुम्हाला एक नॅचरल छान फिनिश मिळेल. कानाला आणि गळ्याला फाउंडेशन लावायचं विसरायचं नाही बरं का. त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा फाउंडेशन घ्यायची गरज नाही. जर तुम्ही ब्युटी ब्लेंडर यूज करत असाल तर त्या ब्युटी ब्लेंडरमध्ये असणारा प्रोडक्ट थोडासा तुमच्या मानेला लावायचा आहे, थोडासा कानाला लावायचं आहे, कारण आपल्याला नॅचरल मेकअप हवा आहे, पॅची किंवा केकी नको. आणखीन एक, फाउंडेशन नेहमी डोळ्याच्या खाली लावायचं नाही, कारण तिथे आपल्याला कन्सिलर लावायचं आहे. आणि जर तुम्ही फाउंडेशन लावलंस तर काय होईल ना, तिथे खूप जाड थर लावल्यासारखं वाटेल आणि डोळ्यांच्या खाली सर्वात पहिले क्रीजिंग स्टार्ट होते. हे तुम्हाला माहिती आहे का? तर त्याला अवॉइड करायसाठी त्या ठिकाणी आपल्याला कन्सिलर लावायचं आहे. थोडक्यात म्हणजे किती लावायचं तर एक पंप किंवा वाटाण्या एवढं. कुठे लावायचं तर सेंटर ऑफ द फेस पासून. आणि हो फ्रेंड्स, हे नक्की करून बघा, म्हणजे तुमचा मेकअप सुद्धा नॅचरल, डुई आणि छान फिनिश लुक तुम्हाला मिळेल, याची पूर्ण गॅरंटी. सेक्शन 4, हाऊ टू अप्लाय. जर तुम्ही सगळं नीट केलंय, बरोबर केलंय, पण जर तुम्ही ब्लेंडिंग नीट नाही केली तर तुमचा सगळा मेकअप वाया. ब्लेंडिंग म्हणजे काय तर फाउंडेशनला तुमच्या स्किनमध्ये मर्ज करणं, फाउंडेशनला एक स्किनचा भाग बनवणं. फाउंडेशन लावल्यानंतर तुमची स्किन ही स्किनसारखीच दिसली पाहिजे. त्यासाठी आपण मोस्टली 2 टूल्स वापरतो. तर एक तर असा हा ब्युटी ब्लेंडर असतो आणि दुसरा असा हा ब्रश असतो. पण जर तुम्ही बिगिनर मेकअप आर्टिस्ट असाल आणि तुम्हाला ब्लेंडिंग जमत नसेल तर तुम्ही सुरुवात ब्युटी ब्लेंडर पासून करा. पण हे ब्युटी ब्लेंडर पण यूज कसं करायचं याची पण एक टेक्निक आहे बरं का, ती पाहूया. हा जो ब्युटी ब्लेंडर आहे हा एकदम ड्राय आहे. या ब्युटी ब्लेंडरला पहिले काय करायचं, एका ग्लासमध्ये छान पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि त्या पाण्यामध्ये हा ब्युटी ब्लेंडर टाकायचा आहे. पूर्ण त्या ब्युटी ब्लेंडरनी पूर्ण पाणी सक केलं पाहिजे, ओढून घेतलं पाहिजे, शोषून घेतलं पाहिजे. काय करायचं तुम्ही बघू शकताय, हा एक ब्युटी ब्लेंडर हा पूर्ण पाणी शोषलेला आहे. तर त्यामुळे काय झालं ना, त्याची साईज ऑटोमॅटिकली वाढली, मोठी झाली, तो एक्सपांड झाला. व्हेअरएज जो ड्राय ब्युटी ब्लेंडर आहे त्याची नॉर्मल साईज आहे. चांगल्या ब्युटी ब्लेंडरचं हेच एक, म्हणजे तुम्ही कसं ओळखणार, जो ब्युटी ब्लेंडर पाण्यात टाकल्यावर, पाणी ॲब्सॉर्ब केल्यावर त्याची साईज वाढते, मोठी होते किंवा तो एक्सपांड होतो, म्हणजे तो ब्युटी ब्लेंडर खूप चांगला आहे. तर आपल्याला ओला ब्युटी ब्लेंडर यूज करायचा नाही, त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. आपल्याला डॅम्प ब्युटी ब्लेंडर यूज करायचा आहे, जो पाण्याने एक्सपांड झाला पाहिजे आणि त्यातलं पूर्ण पाणी निघून गेलं पाहिजे. असा डॅम्प ब्युटी ब्लेंडरनी तुम्ही फाउंडेशन छान ब्लेंड करू शकता. ओके, आता आपण पुढे जाऊया मेकअप ब्रशेस या टूलसाठी. जर तुम्हाला छान फाईन कव्हरेज हवा असेल, तुम्ही या ठिकाणी बघू शकता माझ्या हातात किती सारे फाउंडेशन ब्रश आहेत. ओके, त्यातलाच एक प्रकारचा हा फाउंडेशन ब्रश आहे, हा चपटा आहे. हे चपटे म्हणजे फ्लॅट सरफेस असणारे हे ब्रश आहे. तो लिक्विड किंवा क्रीमी प्रोडक्ट्स अप्लाय करण्यासाठी हे असे फ्लॅट सरफेस असणारे किंवा चपटे फाउंडेशन ब्रश यूज करतो. नंतर तुम्हाला जर छान फाईन कव्हरेज हवा असेल, व्यवस्थित स्मूथली ब्लेंड झाला पाहिजे असेल, त्यासाठी असा हा फायबर असणारा ड्युएल फायबर, 2 फायबर्स आहेत त्याच्यामध्ये. हा एक काळा रंग दिसतोय आणि ते व्हाईट आहे. आता आम्ही यूज केला म्हणून असा हा ब्राउनिश दिसतोय. याला स्टेपलिंग ब्रश म्हणतात. याने तुम्हाला छान फाईन कव्हरेज तुमच्या मेकअपला मिळते. ओके, याच फाउंडेशन ब्रश मधला तिसरा प्रकार म्हणजे बफिंग ब्रश. जो असतो याला थोडासा अँगल आहे आणि एक असं सपाट पण असतो. हा पूर्ण सपाट असतो. याला काबुकी ब्रश सुद्धा म्हणतात. हा सुद्धा फाउंडेशन ॲप्लिकेशनसाठी खूप छान आहे. याने तुमचं फाउंडेशन छान बफ होते, म्हणजे तुमच्या स्किनमध्ये छान मर्ज होण्याचं काम हा ब्रश करतो. तर यापैकी कुठला पण ब्रश तुम्ही यूज करू शकता ॲज पर युअर रिक्वायरमेंट. पण जर तुम्ही बिगिनर मेकअप आर्टिस्ट असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही ब्युटी ब्लेंडरनेच फाउंडेशन ब्लेंड करायची प्रॅक्टिस करा आणि नंतर हळूहळू फाउंडेशन ब्रशेसकडे जा. नाव आता आपण फाउंडेशन छान लावलेलं आहे. आता ज्या ठिकाणी तुम्हाला कन्सिलरची गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही कन्सिलर लावायचं आहे, त्याला छान ब्लेंड करायचं आहे. नंतर
आपल्या संपूर्ण फाउंडेशन या मेकअप बेसला, फाउंडेशन बेसला छान लूज सेटिंग पावडरनीच सेट करायचं आहे. टॅल्कम पावडर वापरायचं नाही. याचं कारण दिलं आहे मी तुम्हाला, आधी सांगितलेलं आहे. लूज सेटिंग पावडरने तुमचं फाउंडेशन छान सेट होते. तुमच्या स्किनवर जर ऑइल येत असेल तर ते थोड्या प्रमाणात कंट्रोल करायचं काम हे लूज सेटिंग पावडर करते. हे लूज सेटिंग पावडर लावल्यानंतर तुमचा मेकअप छान सेट होतो, स्मच प्रूफ होतो आणि त्यानंतर तुम्ही यू आर गुड टू गो फॉर द नेक्स्ट मेकअप ॲप्लिकेशन. ओके, तर हे होते फाउंडेशनचे कधी, कुठे आणि किती, व्हाय, व्हेअर अँड व्हेन याचं स्टेप बाय स्टेप गाईड. जर तुम्ही बिगिनर मेकअप आर्टिस्ट असाल तर तुम्हाला ही गाईड नक्कीच हेल्प करेल आणि ह्या सर्व स्टेप्स तुम्ही फॉलो करून एक छानसा फ्लॉलेस मेकअप नक्कीच करू शकाल याची पूर्ण गॅरंटी आहे. त्यासोबतच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फाउंडेशन ऑक्सिडाइज का होतं याचं सुद्धा टेक्निकल कारण सुद्धा सांगितलं आहे. अगदी मन लावून संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा. त्यासोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, म्हणजे मी नेहमी तुमच्यासाठी मेकअप बद्दल, स्किन केअर बद्दल किंवा हेअर केअर बद्दल अशा टिप्स, ट्रिक्स अँड टेक्निक्स विदाउट कन्फ्युजन घेऊन येईल. सोबत पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ. तोपर्यंत